च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळीच जण शर्वरी नसते ना, म्हणून सगळ्यांचाच मूड ऑफ असतो. कोणाचंही कामात लक्ष लागत नसतं. तेच आता सगळेजण म्हणत असतात की जोपर्यंत शर्वरी येत नाही तोपर्यंत आम्ही काही काम करणार नाही. मॅकलाही तोच प्रश्न पडलेला असतो. मॅक आता जातो जयकडे आणि जयला डायरेक्टच म्हणतो की सगळ्यांनीच हट्ट धरला आहे की शर्वरीला बोलवायचं. त्यावर जय म्हणतो की ते चालणार नाही, ती काम सोडून गेलेली आहे आणि तुम्हाला तुमचं काम करावंच लागेल. हे आता सरळ सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे शरूला आता काही गोष्टी कळलेल्या असतात. त्यामुळे शरूच ना आता इकडे तिकडे बघत असते. तिला आता डाऊट अनूवर येत असतो. तिला वाटत असतं की अनूचं आणि गौतमचं काही सुरू आहे की काय. आता शर्वरीला वाटत असतं तर आसावरी तिला म्हणत असते की काय झालं, दारावरच का उभी आहेस, ये ना आत, असं बोलून आसावरी तिला आत बोलवते. मग आता शरूचं लक्ष तिच्याकडेच असतं. शरू एकटक तिच्याकडे पाहत राहते. शरू जेव्हा तिच्याकडे पाहते ना तेव्हा ती आता म्हणत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. अनूकडे बघितल्यानंतर तिला तसा डाऊट येत असतो. मग अनू तासनतास फोनवर बोलत असते आणि वर तिने ना आता मोबाईल जो आहे तो आसावरीचा घेतलेला असतो. म्हणजेच आसावरीच्या फोनवरनं सुद्धा अनूच फोनवर गौतमसोबत बोलत आहे असं काहीसं आता वाटू लागतं. दुसरीकडे आता गौतमला भेटण्यासाठी इकडे स्मायरा आलेली असते आणि तिने येताना शिरा वगैरे आणलेला असतो. मग ती गौतमच्या रूममध्ये डायरेक्ट जाते. गौतम तिला म्हणतो की तुला इथे कोणी यायला सांगितलं. त्यावर आता ती सांगू लागते की मला तुला भेटायचं होतं आणि तुझ्यासाठी खास मी शिरा बनवून आणला आहे असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर तो म्हणत असतो की मला तुझ्या हातचं काहीसुद्धा नको आहे. अरे तू कोणासाठी परवा करतोय, त्या मुलीसाठी का? तिची काहीच गरज नाही आहे रे तुझ्या आयुष्यात. ती तर तिच्या आयुष्यात सुखी आहे. तिची एंगेजमेंटच्या वेळेलासुद्धा ती खुश होती आणि तुझी जेव्हा बातमी कळली ना तेव्हासुद्धा तिला एवढं विशेष असं काही वाटलं नाही आहे असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता तेव्हा तुझा काहीच उपयोग नाही आहे, तू शिरा घेऊन जा, मला तुझ्या हातचं काही नको असं देखील डायरेक्टली सांगितलेलं असतं. आणि मग बिंदू मुद्दामूनच ना स्मायराला चिडवत असते. इकडे आसावरी गौतमच्या लग्नाचा मुहूर्त निघत असतो. गुरुजीसुद्धा आलेले असतात. गुरुजी जेव्हा तिथे येतात ना तेव्हा लग्नाचा मुहूर्त लवकरातलं बघायचा आहे असं देखील आता सांगितलं जातं. मग लवकरचा मुहूर्त म्हणजे नेमका कोणता हेही त्यांचं आता ठरत असतं. मग आता या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यातला असला तरीही चालेल, लवकरात लवकर आपण बघून घेऊया असंही आता ठरतं. मग आता इकडे आसावरीच्या फोनवर गौतमचा फोन येत असतो. गौतमचा येणारा फोन बघूनच ना अनु तिला मोबाईल दाखवते. अनुने मोबाईल बघितल्याबरोबर आसावरीला टेन्शन येतं. गौतमचा फोन तुर्तास तरी कट केला जातो. गुरुजींनी पुढच्याच महिन्यातला 3 तारखेचा मुहूर्त काढलेला असतो आणि 3 तारखेचा मुहूर्त सगळ्यांनीच मान्य केलेला असतो. पण अजूनही आसावरी तोंडातनं काही शब्द बाहेर काढत नसते. आता मात्र म्हटलं जातं की तोंड तर गोड होतच आहे, तर तुम्हीसुद्धा दोघंही जण एकमेकांना तोंड गोड करून घ्या आणि एकमेकांना भरवा पेढा असं सांगितल्यानंतर आसावरी नाईलाजास्तव का होईना गौतमला पेढा भरवते. गौतमही तिला आता पेढा भरवतो. तर दुसरीकडे मात्र गौतमचे सारखे कॉल येत असतात. त्यामुळे आसावरीला टेन्शन येत असतं. आसावरीला कळत नसतं की काय करावं ते. अगदीच सुधीरपुधीर झालेली असते ती. इकडे आता गौतम आसावरीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण इकडे येणारे गौतमचे कॉल बघून अनु आता गौतमसोबत बोलायला बाहेर गेलेली असते. अनु आता गौतमला फोन करून सांगत असते की काय झालं आहे, घरात सगळीच जण आहेत, पाहुणे आलेत, लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. ही गोष्टसुद्धा आता कळलेली असते आणि हे सगळं गौतमला समजल्यानंतर गौतम तर आता चकितच होतो. गौतम म्हणत असतो की काय, खरंच का? मग आता गौतमला ती सांगत असते की हो हे खरं आहे. मग आता अनु जेव्हा बाहेर फोनवर बोलायला येते ना तेव्हा पुन्हा एकदा शरू पाहते. मग शरूच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. हिचंच नक्कीच त्याच्यासोबत अफेअर सुरू आहे असं वाटू लागतं. आता शरूला रात्रीच्या वेळेला झोप काही येत नसते. तिला आता असं वाटत असतं की कधी एकदा अनुला सगळ्या काही गोष्टी विचारते असं आता तिच्या मनामध्ये होत असतं. आणि म्हणूनच मग आता ती लगेचच त्या अनुला उठवायचा प्रयत्न करते. अनु गाढ झोपेत असते आणि मग तिला जेव्हा उठवलं जातं ना तेव्हा मात्र आता
अनु जी आहे ती मात्र तिच्याबरोबर बाहेर जाते. अनु फार झोपेत असते, पण तिला बाहेर काढणंसुद्धा गरजेचं होतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आता गौतम एकटाच मोबाईलमध्ये असतानाच तेव्हाच ना इकडे आता जय आलेला असतो आणि गौतमला कळलेलं असतं की जय जो आहे ना तो आता त्या आसावरीच्या घरी गेला होता. मग प्रश्न पडलेला असतो की आसावरीच्या घरी का बरं तो गेला असेल. म्हणूनच मुद्दामून गौतम डायरेक्ट न विचारता तुझं काही काम होतं का असं देखील आता विचारू लागतो. आणि त्याच वेळेला नाही माझं काहीच काम नव्हतं, मग तू लालबागला का गेला होतास असंही आता म्हटलं जातं. लालबागला का गेला होता असं विचारल्यानंतर ना त्याला सांगितलं जातं की माझं एक काम होतं. जयच्या लक्षात येतं की ह्याने काही माझ्या मागे कोणी माणसं वगैरे ठेवली आहेत का. पण तेव्हाच ना आता जयला गौतम सांगत असतो की ते काय ना मला असं कळलं की तू लालबागला गेला होता म्हणून सहज विचारलं. तेवढ्यातच आता तेजस्विनी तिथे आलेली असते. तेजस्विनी त्या दोघांनाही म्हणत असते की काय तुम्ही झोपलात नाही का. त्यावर गौतम म्हणतो की हो झोपणारच आहोत. पण आता गौतमच्या मनामध्ये काय चाललं आहे हे जयला जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी जय प्रयत्न करत असतो. पण आता जय प्रयत्न करूनही आता मात्र गौतम त्याला काही सांगत नाही. तर दुसरीकडे तेजस्विनी जयला विचारत असते की तो काही बोलला का. तर त्यावर जय म्हणत असतो की तुर्तास तरी नाही. पण जयच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात, कारण जयला कळलेलं असतं की हा कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात आहे आणि ती मुलगी आहे ती म्हणजे या कुटुंबातली. आणि ह्या कुटुंबामध्ये 4 बहिणी आहेत, मग त्या कुटुंबातल्या कोणत्या बहिणीच्या प्रेमात असेल काहीच कळत नसतं. दुसरीकडे मात्र आता शरू ही घेऊन बाहेर अनुला आलेली असते आणि अनुला विचारते की तू तासनतास कोणाशी फोनवर बोलत असते. त्यावर ती सांगते की मी माझ्या मैत्रिणीशी बोलत असते. खरं खरं सांग कोणाशी बोलत असतेस ते, उगाच ना खोटं सांगू नकोस असंही म्हटलं जातं. त्याच वेळेला ती म्हणत असते की मी खरंच रेवासोबत बोलत असते. मग तेव्हाच ना तिच्या जोरात कानाखाली रडू देते आणि शरूने तिच्या कानाखाली वाजवल्याबरोबर आता मात्र अनु रडू लागते. शरू म्हणत असते की स्वामींची शपथ घेऊन सांग की खरंच तुझं गौतमवर प्रेम नाही आहे. त्यावर स्वामींची शपथ माझं नाही आहे प्रेम, पुन्हा खोटं बोलतेस. मग तेव्हा ती हात उचलते पुन्हा एकदा. तेव्हा मात्र आता अनुला खरं सांगावं लागतं आणि माझं नाही तर आशुताईचं गौतमवर प्रेम आहे, तर गौतमचं सुद्धा आशुताईवर प्रेम आहे. दुसरीकडे जयला प्रश्न पडलेला असतो की अजूनही कसं काय त्या बाईचा फोन मेसेज आला नाही, काय मुलगी आहे यार ही असंही तो म्हणत असतो. आणि मग तो स्वतःहूनच तिला मेसेज करतो. जेव्हा तो आता स्वतःहूनच मेसेज करतो ना तेव्हा मात्र आता तो विचार करतो की बस झालं खूप झालं. म्हणूनच आता त्यांनी मेसेज केलेला असतो की काही कळलं का. इकडे मात्र आता आज शर्वरीला खूप मोठं टेन्शन असतं, तिला आसावरीबद्दल कळलेलं असतं. पण दुसरीकडे मात्र खरंच माझी चूक झाली, तुला जास्त जोरात लागलं का असंही आता ती अनुला बोलत असते. अनु म्हणत असते नाही पण खरंच तू सांगतेस ना. हो खरं सांगते मी, आशुताईचंच गौतमवर प्रेम आहे. आता आशुताई अडकली, तिने त्याला सांगितलं सुद्धा होतं गौतमला की आपली बरोबरी होऊ शकत नाही, पण तरीसुद्धा ना तिने नाही ऐकलं. त्यांनी ऐकलं नाही आणि मग त्या एंगेजमेंटचं कळलं ना तेव्हा त्यांनी सुसाईड केली. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र शर्वरीला धक्का बसतो. शर्वरीला काय करावं काही सुचत नसतं आणि त्यामुळेच ना शर्वरी म्हणत असते की आता या सगळ्याबद्दल तू कुणालाच बोलू नकोस. आणि त्यावर तीही म्हणत असते की मीही तुला या गोष्टी सांगितल्या आहेत त्या प्लीज आता तरी बोलू नकोस. नाही नाही मी कोणाला बोलणार नाही. तर दुसरीकडे मात्र तिने आता जयला मेसेज केलेला असतो आणि जयला सांगितलेलं असतं की आपण उद्या सकाळी ज्या काही गोष्टी आहेत त्या भेटून बोलूया, कारण आता तिच्यासमोर एक मोठं आव्हान असतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा सामोऱ्या जायच्या, कारण तिला टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे आता विचार करू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला